उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका 2026च्या निवडणुका आणि यामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच उमेदवार जनशक्तीच्या जोरावर या मैदानात आहेत। आज पाहत आहे की या ठिकाणी अनेक आमिष देऊन ज्याप्रमाणे महाराष्ट्राची सत्ता खाली खेचली तेच राजकारण आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये होताना दिसतंय। तरीसुद्धा सर्व उमेदवार आमचे ठामपणे उभे राहून या रिंगणात उतरून सर्व जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत। या ठिकाणी जिल्हा परिषदेमधील भ्रष्टाचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातून लोकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आज महिलांना कशा पद्धतीने फसवलं गेलं आहे। या ठिकाणी एकीकडे सोन्याचे दिवस म्हणून सांगायचे आणि दुसरीकडे सोन्याचा भाव 1.5-2 लाखापर्यंत वाढवायचा आणि महिलांना त्यातून लुटायचं, हे काम या सरकारचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। आज या ठिकाणी खोदले गेलेले रस्ते, भूमिगत विद्युत वाहिनी आज 1.5-2 वर्ष पूर्ण झाली तरी या 1.5-2 वर्षामध्ये एकही रस्ता या ठिकाणी सुस्थितीत आपल्याला दिसून येत नाही। आज ग्रामीण भागात गेल्यानंतर या 2 वर्षामध्ये या सत्ताधाऱ्यांकडून कोणताही निधी या ग्रामीण भागामध्ये खर्च झालेला दिसत नाही। जो निधी यापूर्वीच्या कालखंडामध्ये सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आला होता, सन्माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना आला होता, तोच निधी या ठिकाणी खर्च करताना हे सरकार दिसतंय। या पलीकडे कोणतेही काम जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी त्यांनी केलेलं नाही। आज आरोग्य यंत्रणा ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी त्या ठिकाणी प्रत्येक PSC मजबूत करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं होतं। त्या ठिकाणी खनी कर्मचारी निधीतून त्यांना ॲम्ब्युलन्स व्यवस्था असतील, सर्व लागणारी त्या PSCला उपकरणं असतील, ही सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिली होती। परंतु आजच्या या शासनाने, आजच्या या सरकारने या जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य यंत्रणा असेल, या ठिकाणी कृषी खात्याचं जे खातं असतं त्यातून प्रत्येक जिल्हा परिषदेचा घटक, प्रत्येक शेतकरी सक्षम बनवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। परंतु तेही काम या 3 वर्षामध्ये या ठिकाणी दिसून येत नाही। सन्माननीय खासदार नारायणराव राणेसाहेब असतील, या ठिकाणीचे आमदार सन्माननीय निलेशजी राणे असतील, या ठिकाणचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे असतील, यांच्याकडून कोणतेही ठोस पाऊल या जिल्ह्यासाठी दिसत नाही। फक्त असलेले उमेदवारांमध्ये फोडाफोडी करायची, ते विकत घ्यायचे, हेच राजकारण आज या ठिकाणी जसं नगरपालिकेला तुम्हाला दिसलं तेच राजकारण या ठिकाणी या जिल्हा परिषदेमध्ये दिसलं। तरीसुद्धा आज आम्ही जनतेसमोर जाताना अनेक गोष्टी जनतेतूनच मांडल्या जात आहेत आणि यांना कुठेतरी रोख बसण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीला या ठिकाणी मतदान करणार आहोत। हे या जनतेतून आज प्रतिसाद मिळतोय। आज जनतेचे अनेक पाण्याचे प्रश्न असतील, जलजीवनसारखा ज्वलंत प्रश्न या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी निधी दिला जात नाही, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। अनेक गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आज जनतेपर्यंत घेऊन जातोय आणि त्यातून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून आमचे सर्व उमेदवार पंचायत समितीचे असतील, जिल्हा परिषदेचे असतील, त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, मशाल या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, हे या ठिकाणी मी आवाहन करतो।